लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026साठी एका अशा कलाकाराची हजेरी, जी कलाकार अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली तिच्या भाषेमुळे. मराठी भाषा, बोलीभाषा, आपल्या जवळची भाषा, ह्या भाषेला अख्ख्या महाराष्ट्राला खरोखर प्रेम करायला लावणारी कलाकार अर्थातच अंकिता वालावलकर. प्रभू, तुझं स्वागत आहे आणि त्याच्याबरोबर तिचा नवरासुद्धा आलेला आहे. तुम्हा दोघांचं स्वागत आहे लोकमतवरती. आणि कसं वाटतंय आज ह्या मोठ्या कार्यक्रमाला येऊन आणि तो म्हणजे लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर आणि तू खऱ्या अर्थाने मराठी मुलगी आहेस, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे ज्या प्रकारे इथे जे अवॉर्ड्स दिले गेले आणि मला ह्या सोहळ्याला खूप आधीपासून यायचं होतं, पण ते मला कमवावं लागलं आणि त्यानंतर मी इथे आले आज. आणि खूप छान वाटलं. खूप चांगल्या लोकांना, आणि बरेच लोक अशी जी होती जी आम्हालाही माहिती नव्हती की ते एवढं छान काम करतात, तर त्यांना लोकमतने खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि त्यांना अवॉर्ड दिला. खूप छान वाटलं. तुझ्या मते महाराष्ट्र म्हणजे नेमका कोण? माझ्या मते महाराष्ट्रांमध्ये महाराष्ट्रात जो राहतो, जो मराठी भाषेवरती प्रेम करतो आणि जो मराठी भाषा बोलायला शिकायचा जरी त्याने प्रयत्न केला किंवा त्याने मराठी पण जपण्याचा प्रयत्न केला, तो प्रत्येक व्यक्ती, ती प्रत्येक मुलगी, ती प्रत्येक स्त्री ही महाराष्ट्रीयन आहे. आज म्हणजे आता आपण हल्लीच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला, त्यानिमित्ताने मराठी माणसांना तू काय सांगशील मराठी भाषेविषयी? मराठी भाषा म्हणजे आता तू म्हणशील की आता प्रत्येक आईविषयी काय सांगणार, तसं आहे ते की मी तुम्हाला काय सांगणार. पण ती भाषा जर आपण आपल्या कुटुंबात जपली तरच ती भाषा जपली जाईल. असं नाही की आपण इतरांना फक्त सांगून की तुम्ही मराठी बोला, तुम्ही मराठी बोला. ती आपल्याकडे जपली गेली पाहिजे, आपल्या कुटुंबात ती जगली गेली पाहिजे, तरच ती भाषा टिकेल. त्यामुळे सगळ्यांनी आपली ही भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करूया. पण याचसोबत आपण इतर भाषांचा सुद्धा आदर करूया. सगळ्यांचा आदर करून आपली मातृभाषा किती चांगली आहे हे लोकांपर्यंत पोहोचवूया. अंकिताच्या मते महाराष्ट्राचा खरा बिग बॉस कोण? बिग बॉस तोच. नाही, महाराष्ट्राचा खरा बिग बॉस मग तो नेता असेल, अभिनेता. अच्छा, ओके. असं तुझ्या मते म्हणजे अंकिताच्या मते महाराष्ट्राचा नेत्यांमधला खरा बिग बॉस कोण आहे? महाराष्ट्राच्या नेत्यांमधला खरा बिग बॉस म्हणजे जसं मी आत्ता इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की नेतृत्व, निर्णय क्षमता आणि मार्गदर्शक या 3 बाबींचा विचार केला तर मला वाटतं की बिग बॉस हे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच असतील. मराठी भाषेला तुझ्या मते आपण म्हणजे आता महाराष्ट्रभर तर मराठी भाषा आपण पोचवायचा प्रयत्न करतोय, मराठीची म्हणजे वेगवेगळ्या मराठी भाषांमध्ये सुद्धा. तर तुझी जी बोलीभाषा आहे त्या भाषेला तू कुठे पाहतेस? तसा महाराष्ट्रात खूप बोलीभाषा आहेत. आता यावर्षीचं जर तुम्ही बिग बॉसचा सीझन बघितला तर त्यामध्ये आपण एक वेगळी भाषा बघितली जी मला पण नवीन होती. तशीच मालवणी भाषा आहेत. या सगळ्या बोलीभाषा ज्या आहेत त्या मराठीचाच एक उपभाषा म्हणू शकतो आपण. त्यामुळे कुठे पाहते असं नाही म्हणता येणार, पण आपल्याकडे खूप विविधता आहे भाषांमध्ये सुद्धा, आणि त्यामुळे त्या प्रत्येक भाषा जपत जपत आपण मराठी जपली तर. अंकिताच्या मते मराठी मातीतलं खरं सोनं काय आहे? मराठी मातीतलं खरं सोनं भाषा. बोलला माझा भाषाच बोलला आज भाषाच आज मी त्याला बोलायला दिलं. मराठी भाषाच आपली खूप महत्त्वाची आहे, कारण खरंच मराठी भाषा टिकली तर सगळ्या गोष्टी टिकतील. म्हणजे आम्ही आत्ता रिसेंटली आपल्या मराठी शाळांमध्ये फिरतोय, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये फिरतोय, तिथे आम्हाला कळतं की मराठी शाळा टिकली पाहिजे. म्हणजे भाषा टिकवायची असेल तर खरं तर शाळा टिकली पाहिजे. त्याच्यामुळे मराठीतलं आपलं सोनं म्हणजे मराठी भाषा, आपलं शेतकरी हे टिकणं गरजेचं आहे. मला आता मराठी शाळेविषयी जर म्हणालात तर आता नुकताच मराठी शाळेविषयी एक सिनेमा येऊन गेला. तर असे सिनेमे आल्यावरती म्हणजे मराठी शाळेविषयीचं महत्त्व सांगणारे सिनेमे आल्यावरती काय वाटतं, मराठी शाळा टिकतील, वाढतील? मी सुद्धा एक मराठी माध्यमांमध्ये शिकलेलीच मुलगी आहे, आणि त्यामुळे मी सांगेन की मराठी शाळांची जर परिस्थिती तुम्ही तळागाळात जाऊन बघितली ना तर शिक्षक कमी आहेत, आणि त्यामुळे मराठी शाळा या कमी होत चालल्या. तिथल्या शिक्षकांना खूप स्ट्रगल करावं लागतं मुलांना शिकवण्यासाठी. त्यामुळे जेव्हा असा चित्रपट येतो तेव्हा आपल्याला तो तेवढ्या दिवसांपुरतं आपल्याला छान वाटतं की अरे हो, आपली भाषा टिकली पाहिजे, आपली शाळा टिकली पाहिजे. पण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. की आज मला वाटतं की शिक्षक भरतीसाठी बरेच जण प्रयत्न करत आहेत. मग जर ती शिक्षकांची भरती झाली, काही ठिकाणी आम्ही असं बघितलं की मुलं जास्त आहेत, शिक्षक कमी आहेत. त्यामुळे शिक्षक पूर्ण अभ्यासच शिकवू शकत नाही आहेत. ते म्हणतात की आम्ही अर्धा अभ्यास शिकवतोय, पूर्ण नाही होऊ शकत कारण आम्ही 4 वर्गांना एकत्र शिकवतोय. त्यामुळे जर ह्या आपल्या मराठी भाषेतल्या शिक्षकांचा लोड कमी करून जास्त शिक्षक भरती केली गेली तर मराठी शाळा टिकतील, पर्यायाने मराठी भाषा चांगली जगेल आणि मराठी शिक्षणाची आवड जी आहे ती लोकांमध्ये वाढेल. मी मराठी शाळेत शिकून सुद्धा मी मुंबईत येऊन मी अंबानी इंटरनॅशनल स्कूल, बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांना मी शिकवलेलं आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये SSC बोर्डमध्ये स्पेशली जे शिकवलं जातं शिक्षण ते खूप परिपूर्ण असतं मी म्हणेन.
अंकिता आपल्याला सोशल मीडियावर दिसते, ओके, त्यानंतर इव्हेंट्समध्ये दिसते. पण अंकिताला जर एखादं मराठी नाटक मिळालं किंवा एखादा मराठी सिनेमा मिळाला तर पहिली चॉईस काय असेल अंकिताची? आणि कुठल्या नटीबरोबर काम करायला आवडेल? नाही, नटीबरोबर सगळेच चांगले आहेत, पण मी ज्या व्यक्तीला म्हणजे मी बघते आणि मला वाटतं की ही फार छान काम करते, जशी ती आहे तशी काम करते, तर ते आहेत मुक्ता बर्वे. आणि मला जर आयुष्यात कधी काम करण्याची संधी मिळाली, मी फार सिलेक्टिव्ह आहे याच्यामध्ये, म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगते की सिनेमा नाही केला तर प्रोड्युसर नक्की बनेन. त्यामुळे जर जेन्युअनली एक गोष्ट सांगते, मला तिची ही गोष्ट खूप आवडते की बऱ्याच ठिकाणी तिला जज म्हणून बोलवतात. ह्या नाटकाच्या जजिंगसाठी, ह्या स्पर्धेसाठी जजिंगसाठी आहे. ती सरळ स्पष्ट उत्तर देते हे की मी नाटक केलेलं नाही आहे, मला अभिनयातलं काही कळत नाही, त्याच्यामुळे मला बोलवू नका. ते समोरची लोक काय म्हणतील, ही आम्हाला काय जज करणार. तर हे स्पष्टपणे बोलणं आणि त्याच्याबद्दल स्पष्ट तिचं मत असणं, ही खूप गोष्ट मला आवडते तिची. मग अंकिता काय पहिलं नाटक करणार की सिनेमा करणार? नाही, मला खरं तर जर अभिनय शिकायचं आहे, मी कधी स्टेजवरती गेलेली नाही आहे, त्यामुळे मला जर कधी अभिनय शिकायचं अशी अगदी उत्कंठा दाटून आली तर मी पहिलं नाटकच करेन, कारण नाटकच खूप जास्त बरंच काही शिकून जातं आणि त्यानंतर मग मी सिनेमाकडे जाईन. पण मी ते जास्त सांगितलं की मला जर रोल करायचा असेल तर तो मला माझ्या स्वभावाला किंवा माझ्या या व्यक्तीला साजेसा असा, म्हणून मी मुक्ता बर्वेंचं एक्झाम्पल दिलं की त्यांच्यासारखं, म्हणजे त्यांचं ती ॲक्टिंगसुद्धा ॲक्टिंग नाही वाटली पाहिजे, असं मी काहीतरी करेन. म्हणजे सिनेमा कोकण बेस असला पाहिजे. मग तुला असं काही नाही आहे, मी हिंदी पण बोलते, मी इंग्लिश पण बोलते, मी मराठी पण बोलते, त्याच्यामुळे सिनेमा असा असावा की ज्याच्यामध्ये मालवणी बोलली नाही नाही, पण त्या चांगलात तर बोलतेला, तर किती भाषा एकत्र बोलू, तुम्ही म्हणताला काय करू आणि काय नको. आमच्या अंकिता इथे त्याच्यामुळे आहे. हां, मग मी इला त्याच्यामुळे मालवणी ते बोला शकते आणि मी अस्खलित मालवणी बोलते, काय चुकणार नाही माझा. त्याच्यामुळे जो काही रोल मिळत तो मी अभ्यासपूर्वक करूक तयार असे. मध्ये मग काही केलेलो आगरी रोल करूच होतो, मी एका बोलले मग करूक शकतोय, मग जाम आवडतं यांची भाषा. माझ्याशी ॲग्री बोलत मी 2 दिवस आगरी बोलत होते त्याच्याशी. मी त्याला म्हटलं मी जे करेन ते अभ्यासपूर्वक करेन आणि नक्कीच प्रयत्न करेन की त्या गोष्टीला न्याय देण्याचा. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद लोकमतशी गप्पा मारण्यासाठी आणि तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू सो मच.